फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तुमचा गॉगल मला माहिती का? लावतो कोण? मला माझा विचारा, मी सांगते कुठे. हां, ह्याच्यात असेल. रोजच्या जागा त्याच असतात, फक्त थोडंसं मागं पुढं खालीवर बघावं लागतं. कळलं का? सगळ्याच माणसांचा हाच प्रॉब्लेम आहे, सगळ्याच घरच्या. सेम सेम. अजिबात जिथं वस्तूची जागा असते की नाही, थोडं सुद्धा मागं. अजिबात ठेवत नाही. हा, बायका नाही, आणलेला कोणी असतो घालून. माझी जागा हित आहे, तो ठेवला तिथं, मग मी हिथंच बघणार ना. होय, मी कसा ठेवल? मी घातला होता का? मला जर नवरे काही लक्ष देत नाही, मी घातला होता का? सांगा, घातल्यावर काढला कोणी असणार? घातल्यावर मीच काढला, ठेवला नाही का? सई दीदीचा तिकडं नाश्ता झालाय आणि रानूची झोप, हो की नाही रानू? वाळल्या उठा, रानूची पण शाळा आहे. रानू आमचा उठ म्हणलं की लगेच उठतो की नाही रे रानू? झोपेत ना, शाळेत जायचं असल्यावर आहे की नाही? रानूला शाळा आवडती का? मग त्याला शंकरपाळ्या न्यायच्या होत्या पण संपल्या. आमच्या रानूला ह्या वेळेस कापणं लय आवडलंय. शंकरपाळ्या रानूनीच खाल्ल्या काल. डब्याला पण त्यांनीच नेलत्या, आहे की नाही? डब्याला कोणी नेलत्या? आज सई दीदीला घेऊन चाललेत. आज सई गाडीत जाणार नाहीये. सईला काय आणायचंय सईया? युवाचीच कशासाठी? हां, कोणतं सॉन्ग? म्हणजे सगळा पूर्ण क्लास आहे का त्याच्यामध्ये? होय. आणि रानू तर आणखीन पारूसच आहे. रानू हां, अरे वा. हां, अरे वा. हां, सांग की. अरे वा वा वा. आज कुठला वार आहे? आज ब्लेझर नाही ना? रानू, तू शाळेचा ड्रेस का नाही घातला? हा, होय रानू. रानू पण शाळेत चालला, माहिती का रानू? होय, बर. रानूची शाळा 10 वाजता असते आणि रानूच्या शाळेमध्ये असे ड्रेस चालतात, हो की नाही रानू? कारण की आणखी रानू लहान आहे. होय, तुझे मित्र पण घालतात ना? शिव, होय. हां, बाय. स्कूल बॅग कुठे? चला आण. सई दीदी कशी घेऊन येते तिचं तिचं सामान सगळं? हां, जा स्कूल बॅग घेऊन ये. पण राणा शाळेत गेलेला आहे, सई गेलेली आहे, हे गेलेले ड्युटीला. आणि आता मी तुम्हाला माझी रूम दाखवते बरं का. ह्या बघा, हे सगळे कपडे, एकतर पावसामुळे कपडे वाळतच नाही आहेत. आणि म्हणजे काय होतं, आपण घड्या घालून ठेवल्या तरी पण मुलं ते काय व्यवस्थित ठेवत नाही. आता हे सगळा राडा मला आवरायचा आहे. इकडं इस्त्री, ह्यांनी इस्त्री करायला शर्ट इस्त्री करायला इस्त्री घेतली होती, ती इस्त्री इथंच ठेवून दिलेली. पोरांनी पाण्याचे ग्लास, हा बेड, हे सगळे कपडे. आता ही सगळी रूम आवरून काढायची. आणि आत्ता आवरून काढली की नाही तरीसुद्धा तुम्हाला सांगते 4 वाजता परत ही आहे अशी होते. बाहेरचं वातावरण तुम्ही बघताय कशा पद्धतीचं पावसाळलेलं झालेलं आहे. आणि तुम्हाला सांगते, मी आहे की नाही ही अशी सुट्टी मेहंदी वापरते केसांना लावण्यासाठी. म्हणजे आपण जे डाय किंवा जे वेगवेगळे कलरमेट वगैरे मिळतात ना, ते न वापरता मी हे अशा पद्धतीची मेहंदी वापरते. आणि आमच्या इथं एक खूप जुनं दुकान आहे, आताराचं म्हणतात, तर त्या आताराच्या दुकानातली ही मेहंदी आहे. आणि ही खरंच ओरिजिनल आहे बरं का. ह्याच्यामुळे काय होतं, काहीच साईड इफेक्ट होत नाहीत. आणि तुम्हाला सांगते, ही मेहंदी भिजू घालण्याची आहे ना एक पद्धत आहे. म्हणजे असंच तुम्ही पाण्यामध्ये पण भिजू घालू शकता आणि त्याच्यामध्ये एखादी कॉफीची पुडी वगैरे टाकली तरी ही छान मस्त लाल असे आपले केस होतात.
पण मी कशा पद्धतीनं भिजू घालते याचा व्हिडिओ मी याच्या अगोदरच तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. आणि मला असं वाटतं का शॉर्ट पण मी स्पेशल त्याच्यावरती केला होता. तर त्याच्यामध्ये मी बऱ्याच काही वस्तू टाकते, जसं की जास्वंदाचं फूल असेल, आवळा, म्हणजे कोरफड, ज्या ज्या वस्तू मी याच्यामध्ये टाकते ना ते सगळ्या त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या आहेत. आणि मला ती मेहंदी कालच लावायची होती. मी खरं तर कालच भिजत ठेवली होती, पण कालचं वातावरण खूपच जास्त असं गार होतं आणि मला ते उशीर झालता. आणि मग नंतर थोडासा पाऊस पण येत होता आणि मग त्यातनं जर डोक्याला ती मेहंदी लावली तर माझं डोकं दुखतं. त्यामुळे मी काल लावली नव्हती. मग त्याच्यामध्ये मी काय केलं, ती मेहंदी अशी थोडीशी पाणी टाकलं कडेने, म्हणजे ती अशी ओली राहील किंवा ती अशी वरून आपण वाळणार नाही किंवा असे आपण म्हणतो की नाही गाठी गाठी तयार होणार नाही. तर त्यासाठी थोडंसं पाणी टाकून ती तशीच ठेवलेली आहे. उन्हाळ्यात पटकन वाळते, आता काही ती वाळत नाही थोडं तरी पाणी टाकून ठेवलं तरी. त्यामुळे आज मला मेहंदी पण लावायची आहे. हे रूम तर काय रोजचंच काम आहे आवरणं. ही रूम अगोदर आवरून घेते. माझं थोडंसं एडिटिंग होतं ते मी आता अगोदरच केलं, म्हणजे राणा गेला की अगोदर ते केलं. कारण की मग म्हटलं ते व्हिडिओ अपलोडिंगला ह्याला त्याला वेळ लागतो ना, मग थंबनेल वगैरे त्याचं तयार करायचं. त्यामुळे मग ते आधी करून घेतलं. आता ही रूम आवरते आणि रूम आवरल्यानंतर हातानं स्वतः घरच्या घरी मेहंदी कशी लावायची हे मी तुम्हाला दाखवते. राधिका असती ती सुद्धा लावते, पण बऱ्याचदा असं होतं ना की बाबा म्हणजे एकमेकींवर अवलंबून राहिलं की मग ते आपलं पण काम थोडंसं उशिरा होतं. तर कधी तिला दुकानात वगैरे जायचं असतं, मग त्यावेळेस ते राहतं. किंवा मला पण ती नव्हती की नाही तेव्हापासून मी मेहंदी हातानेच लावते, त्यामुळे मला ती लावता येते. कधी ती असली कंटाळा आला तर सहज तिला सांगते की बाई तू लाव म्हणून. पण आज मी तुम्हाला लावून दाखवते की स्वतः हाताने मेहंदी कशी लावायची, अगदी व्यवस्थित एकूण एक केस रंगला गेला पाहिजे. तुम्हाला सांगू का, आत्ता बोलताना माझं सहज लक्ष गेलं तर इथं हा जो टॉप आहे की नाही मी सेकंड टाईम घातलेला आहे. मी घेतलेला आहे की नाही तेव्हापासून हा फक्त आज दुसऱ्यांदा मी घातलेला आहे. आणि हा टॉप इथं उसवला म्हणजे फसकलाय. उसवला पण नाही आहे, ते कपडा आपण म्हणतो ना असं फसकणं वगैरे, तर तशा पद्धतीचा झालेला आहे. टॉप फसकलेला आहे. आणि हा मी ऑनलाईनच घेतला होता. आता कोणाला भांडता. तर हे जेव्हा असं आपण ऑनलाईन घेतो ना तर बऱ्याचशा वेळेस असं होतं की आपण जी गोष्ट घेतलेली आहे ती घेण्याच्या अगोदर आपल्याला खूप वेळा विचार करावा लागतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी आहे ना मी आपल्या स्पेशल डिश या चॅनलवरती काही फीडबॅकचे व्हिडिओज आत्ता सध्या शेअर करते की जेणेकरून घरातली कुठलीही वस्तू असू देत ज्या मी स्वतः वापरलेल्या आहेत त्या तुम्ही घ्याव्यात की नाही घ्याव्यात याचे ओरिजिनल रिव्ह्यू मी तुम्हाला देणार आहे. आणि अर्थातच ह्या टॉपचा जेव्हा नंबर येईल ना तेव्हा मी सांगणार आहे अजिबात घेऊ नका. तर माझं सगळं आवरून झालेलं आहे, सगळी रूम. आणि म्हटलं थोडासा दिवस आहे ना तर तोपर्यंतच मेहंदी लावावी. तर इथं बघा हा लोखंडी तवा आहे आणि आम्ही स्पेशली हा मेहंदीसाठीच वापरतो तवा. इथं तुम्ही बघताय मेहंदीला आहे ना आपोआप अशा पद्धतीचा रंग येतो. आणि लोखंडी तव्यातली मेहंदी आहे की नाही डोक्याला लावलेली छान असते, कधीही चांगली असते. तर त्याच्यामुळे याच्यामध्येच आम्ही मेहंदी भिजू घालतो आणि व्यवस्थित राहिलेली आहे. खरं तर कालची मेहंदी आहे पण अगदी सॉफ्ट अशा पद्धतीचे, अजिबात याच्यामध्ये गुठळ्या वगैरे काहीही झालेल्या नाही आहेत. आता मी आहे ना आत्ताच तुम्हाला लावून दाखवणार होते पण नेमकं राधिकाची झोप चाललेली आहे. कॅमेरा धरायला मला कोणीतरी लागणार आहे, तर त्याच्यामुळे आता थोड्या वेळाने तिची एक झोप झाल्यानंतर हे तुम्हाला दाखवते. तर राधिकाची झोप आत्ता झाली आहे 1 ते 1.5 तासानंतर. काय हे झोपलेच मग किती वाजता 12:30ला. हा नाना चहा ठेव म्हणले होते तेव्हाच मला झोप लागली होती वाटतं, असं मी ऐकल्यासारखं झालं. पण चहा कोणी ठेवला कोणाष्ट नाही, मग ते म्हणलेच नाही चहा ठेव. मग चहा पिऊन गेलेत की माझेच होते. नाही, नाना चहा पिऊन गेलेत, पात दिलाय चहाचं. मग मी माझं काही तर व्हिडिओ चालू असेल तुम्हीच हा म्हणला असं वाटलं मला. एडिट करत असेल मी त्यातला आवाज आला असेल. तेवढंच मला तेवढं ऐकू आलं तर 12:30ला ते म्हणले होते ह्यांचा फोन आला. पण मी हा म्हणले, तुम्ही म्हणला का मी म्हणते कोणाष्ट, ते राहून गेलं. तेवढ्यातच लगेच आता हे आले की उठले. तर बघा आता उशीर झालाय, उशीर म्हणजे एवढा पण नाही, दुपारच आहे आणखी. पण सगळ्यात अगोदर तर आहे ना केसांचा गुंता करायचा, ते खूप महत्वाचं. तर मी तर काय केलं माहिती का, सगळ्यात अगोदर तर एखादा परमनंट असा कपडा ठेवायचा मेहंदीसाठी. तोच प्रत्येक वेळेस केस नंतर पुसायला सुद्धा तोच वापरायचा, कारण की मेहंदी धुतलं की आपण लगेच शॅम्पू लावत नाही, अगोदर फक्त पाण्याने केस वॉश करतो. तर त्याच्यामुळे ना आता हा माझा जुना टॉवेल आहे, थोडासा फाटलेला पण आहे. तर त्याच्यामुळे ना हा मी असा इथं टाकायला आणि नंतर पहिल्यांदा जेव्हा केस धुतले जातात त्यावेळेस पुसण्यासाठी हा ठेवलेला आहे. आता ही मेहंदी बघा मला आहे ना थोडीशी घट्ट वाटतेय. मेहंदीला रंग कसला भारी आहे, जास्त भिजली आहे ना त्याच्यामुळे रंग यायला छान आला. अगदी असं थोडंसं पाणी टाकून याला मी ठेवतेय. परत मी हातानं
माझं सी लागेल तसं थोडंसं ते पातळ करेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हात आणि ब्रशनी ज्यावेळेस आपण मेहंदी लावतो की नाही तर असं स्वतःला बरं का ती व्यवस्थित लावता येत नाही, कारण की ते ब्रश धरायचा हे करायचा. हातानं जितकं व्यवस्थित काम होतं तितकं ब्रशनी होत नाही. तर आमच्याकडे हे असे हँड ग्लोव्ज आहेत जे मी एकदाच मागवून ठेवलेले आहेत. घरात सुद्धा अशा कामांसाठी होतं. आणि परत शेवटी बाहेर पण आपल्याला जर काही कचरा वगैरे साफ करायचा असेल तिकडचा पलीकडचा तर त्यावेळेस सुद्धा असं हे होऊन जातं. तर हे दोन्ही हातांमध्ये हँड ग्लोव्ज घालून घेतलेले. आता मी पुढेच बघणार आहे खरं तर आरशामध्ये. हे आहेत ना असे 2 पार्ट करायचे केसांचे, बरोबर मधनं भांग पाडायचा. अगोदरच गुंता काढलेला आहे. अशा पद्धतीनं हे मी 2 मधनं भांग पाडलाय आणि सगळे केस 2 भागामध्ये डिवाइड केलेले. आता इथला जो आपला भाग आहे की नाही इथले केस घ्यायचे, दोन्हीकडचे घ्यायचे बरं का घेताना. अगदी मुळापासून आपल्याला मेहंदी लावायची. तर इथं आपण आणि हे लावलं ना शेवटपर्यंत, मग काय करायचं ह्याचंच आहे ना असा इथल्या इथं आंबाडा घालायचा हे एवढ्याच बडीचा. आणि हे जे शेवटचं टोक आहे ना त्याला थोडीशी मेहंदी लावून घ्यायची. आणि अशा पद्धतीने आपल्याला इथं आपला हा आंबाडा छोटासा तयार झालाय की नाही. आता अल्टरनेट एकदा इकडचे केस घ्यायचे एकदा इकडचे केस घ्यायचे आणि ते संपूर्ण असा मोठा आंबाडा आपण तयार करतो तसा. सगळ्या केसांना मेहंदी लावून घेतलेली आहे आणि तुम्ही बघताय हातही अजिबात आपले भरलेले नाही आहेत. फक्त हा हँड ग्लोव्ज आहे ना असा उलटा काढायचा. तुम्हाला एकदा सगळीकडनं दाखवते कशा पद्धतीने लागते. आजही पाऊस आलाय आणि रानू कसा बघत बसलाय झोका खेळत खेळत का. हा आतमध्ये बसा. हा हा आतमध्ये बसा आतमध्ये. रानू तिथं जे पप्पा आहे इकडचं भिजायला लागलो. सई उद्या काय आहे गुरुपौर्णिमा. तर इकडं बघा ही कशी तयारी चालली आहे सगळी. सईची सई काय करणार आहेस तू. ही होती आमची ड्रॉइंग कॉम्पिटिशन कॅन्सल झाल्यामुळे ड्रॉइंगचे कलर्स आणलेले. आणि सई त्यांच्या स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा सेलिब्रेट करणार आहे. तर त्याच्यासाठी सई आणि राधिका मिळून फुलं आणायला गेले आणि सईनं सईच्या वाटणीची फुलं पिशवीत भरून ठेवली आहेत. आणि काय करणार आहे त्या फुलांचं. आणि त्या पाकळ्या काय करणार आहेस. त्यामध्ये त्याला एक सॉंग म्हणणार आहे. ते झाल्यावर असं टीचरकडे असं फेकायचं. आणि इथं बघा राधिकाचं कसं चाललंय. राधिका करते हार. आमची बघा उद्याची तयारी आजच आहे बघा. हा तिनं केलेला आहे हार तिला हार स्वामींच्या फोटोसाठी.
हार करता करता इथं लागलं, इथं टोचली पिन. सुई सुई हा, सुई. तिने एकच पदर केलाय, हा खालचा गोंडा, आता दुसरा पदर, बरोबर ना?